नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. आज आंबा उत्पादक, कांदा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चा काढण्यात येणार होता. प्रश्नांसाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगलापर्यंत मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र मोर्चा काढण्यापूर्वीच पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी महादेवराव जानकर, शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आझाद मैदानमध्ये आणण्यात आणलं. तर शेतकरी नेते राजू शेट्टी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलंय. आणखी एक मुद्दा आहे की मुळात कोकणातले किती शेतकरी आंबा उत्पादक आहेत. कोकणातल्या 5 एकरापेक्षा कमी जमीनधारक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. मुठभर शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही मदत करू शकत नाही, इतकी तुम्ही खालच्या पातळीवर गेलेला, इतकी तुमची अवस्था वाईट आहे. तुम्हाला आमदार खरेदी करायला पैसे आहेत ना, आमदार खरेदी केली की नाही, अख्खा महाराष्ट्र 50 कोके बोलत राहतो. मग तुम्हाला त्याला पैसे आहेत पण शेतकऱ्याला पैसे नाहीत तुमच्याकडे. म्हणून इतकी वाईट परिस्थिती आहे. मला तर जरी 5 लाख रुपये हेक्टरी म्हणजे किती, एका झाडाला 5,000 रुपये, तुम्ही काय दिले? 2200 रुपये. त्या आंब्याचा जी पेटी आहे त्या पेटीचा खर्च पण 2200 रुपयापेक्षा असतो, अधिक असतो. इतका म्हणजे खोट्या ती जी रिकामी तिचा खर्च एवढा, ते खोकाचा आहे तो पण एक, तर त्याचा खर्च त्याच्यापेक्षा अधिक आहे. तुम्ही चेष्टा करता शेतकऱ्यांची. कोकणातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली, हे खरं तर तुमच्यासाठी भूषण असायला पाहिजे होतं. त्यांना तुम्ही असं सांगताय का तुम्ही पण आत्महत्या करा, मग आम्ही तुम्हाला मदत करू? कुठला मार्ग तुम्ही अवलंबला? आणि आज तुम्ही आंदोलन ज्या पद्धतीने चिरडण्याचं कटकारस्थान केलं ना, त्याने ठिणगी अनेक ठिकाणी पडली. बरं, गंजी सगळीकडे पेटत जाईल आता. इतकं सोपं समजू नका याला. तुम्ही निर्दयी वागता, असंवेदनशील वागता. कधी नव्हे त्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी मागण्या, मला मी 12 वर्ष विधान परिषद होतो ना, संत्र्याचं काय झालं का, कसा आवाज यायचा, कांदा उत्पादन आवाज यायचा. कधी आला का रे कोकणातल्या शेतकऱ्याचा आवाज? पहिल्यांदा आला. सहानुभूती तरी दाखवायची होती, ओढून जाता. आणि म्हणून याची निंदा करतो. आणि ज्या पद्धतीने आज आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलाय त्याची आणखीन जोरदार निंदा करतो. तुम्हाला रणनीती सांगायची नाही आता रणनीती न सांगता करा. खर तर महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे का देवेंद्रांचं राज्य आहे हे आम्हाला कळत नाही. गेली 30-35 वर्ष मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत आलेलो आहे. परंतु आज ज्या पद्धतीनं आम्हाला वागणूक दिली गेली त्या पद्धतीनं आजपर्यंत आम्हाला कधीच वागणूक मिळालेली नव्हती. आम्ही आंदोलन करत असताना जवळजवळ 5-6 मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु अशा पद्धतीनं फरफटत आणणं, धक्काबुक्की करणं, कपडे फाटले तरी लक्ष देणं, असं करायला आम्ही काही आतंकवादी नव्हतो किंवा गुन्हेगार नव्हतो. आम्ही या महाराष्ट्रातल्या जो भूमिपुत्र कोकणातला शेतकरी आहे, जो शोषिक आहे, जो कधीच फारसा आक्रमक होत नाही, जे होईल ते स्वतः सहन करतो परंतु फारसा प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, त्या कोकणातल्या शेतकऱ्यावर, आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यावर आज मोठं संकट आलेलं आहे. आणि ते जे संकट आलेलं आहे ते नैसर्गिक संकट आलेलं आहे. वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळेच संकट आलेलं आहे. त्याला तो वैयक्तिक काही जबाबदार नाही, पण शिक्षा त्याला एकट्याला होते आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी म्हणून केंद्र सरकारचा राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष आहे, राज्य सरकारचा राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष आहे, इन्शुरन्स विमा आहे आणि राज्य सरकारचा काही निधी, या सगळ्याचं एकत्रीकरण करून आंब्याच्या कलमाला 5,000 रुपये हेक्टर, म्हणजेच हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये ही मदत त्याला दिली पाहिजे. कारण त्याचा उत्पादन खर्च जेवढा खर्च झालाय तेवढा खर्च त्याला परत दिला पाहिजे. ही भूमिका घेऊन गेली 2.5 महिने आम्ही आंदोलन करत होतो. कोकणातला शेतकरी आंदोलन पहिल्यांदा 50 वर्षामध्ये कोकणातला शेतकरी रस्त्यावर उतरलेला होता. 4 तास पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग रोखला, ओरस मुख्यालयावर मोठा मोर्चा निघाला, अनेक मेळावे झाले.
या दरम्यान गेल्या 2.5 महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळपास 4-5 वेळा कोकणामध्ये येऊन गेले. सिंधुदुर्गला आले होते, रत्नागिरीला आले होते, रायगडला येऊन गेले, कुणाच्या वाढदिवसाला आले, कुणाच्या लग्नाला आले, अजून काही खाजगी कार्यक्रमाला आले, सरकारी कार्यक्रम दौऱ्यानिमित्त आले. पण या काळामध्ये त्यांना कधीही आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं एखादं निवेदन घ्यावं असं वाटलं नाही. आम्ही 2.5 महिन्यापासून मुख्यमंत्र्यांना आपली कैफियत मांडण्यासाठी वेळ मागत होतो. वेळ द्यावाशी वाटली नाही त्यांना. कोकणातले जे नेते आहेत, विशेषतः सरकारमधले मंत्री आहेत, ते म्हणतात की आम्ही भरपूर देणार आहे. या कोकणातले जे मंत्री आहेत, नितेश राणे असोत, उदय सामंत असोत, किंवा एकनाथराव शिंदे असोत, किंवा भरत गोगावले असोत, त्यांनी सांगावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली हेक्टरी 22,000 रुपये ही जी भरपाई आहे त्यांना मान्य आहे का, याला त्यांनी सांगावं. कारण ह्याच्यावर 1 रुपया द्यायला सरकार तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे सगळं आम्ही समजून घेतलेलं आहे आणि म्हणून आम्ही आंदोलन करत होतो. हजारो कोटी रुपये एनडीआरएफ मध्ये, एसडीआरएफ मध्ये पडून आहेत. पहिल्यांदा 50 वर्षामध्ये कोकणातला शेतकरी काहीतरी मागतोय आणि म्हणून तुम्हाला कोकणात यायला वेळ नाही. तुम्ही अनेक वेळा कोकणात येता, परंतु कोणा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन एखाद्या काजूचं झाड बघितलं नाही, आंब्याच्या कलमाला कधी भेट दिली नाही, कुठल्या कोकणातल्या शेतकऱ्याची कैफियत ऐकून घेतली नाही. म्हणून कोकणातला शेतकरी आज तुमच्याकडे आलेला होता आपली कैफियत घेऊन. त्याला ज्या पद्धतीनं वागणूक या सरकारनं दिली आहे ते त्यांना महागात पडेल. त्याच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाहीत. या आम्ही काय हत्यार टाकलेलं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे, जेव्हा दुसऱ्याच्या दारामध्ये लढाई असते त्यावेळी थोडीशी संयमानं घ्यायची असते आणि जिंकायचं असतं तर खानाला जसं जावळीच्या खोऱ्यात बोलवून घेतलं तसं आपल्या अंगणामध्ये लढाई करायची आणि शत्रूला जेरबंद करायचं, हे आम्हाला शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनं मुख्यमंत्री महोदय, तुम्ही हे जे काही केलंय तुमच्या खात्यामार्फत, हे तुम्हाला जड जाईल एवढंच मी या निमित्तानं सांगतो. दडपडशाही सुरू आहे, कुठेतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. 100%. मग हे काय आहे? आम्हाला फरफटत अन्याय एवढं? आम्ही काय गुन्हेगार आहोत का? आम्ही काय आतंकवादी आहोत का? आम्ही काय नक्षलवादी आहोत का? काय असं बरं कुठं आणलं? आंदोलनाचं ठिकाण कुठं? गिरगाव चौपाटी. आम्ही कुठं होतो? शिवालयमध्ये होतो. म्हणजे तिथून जवळजवळ 2-2.5 किलोमीटर लांब होतो. आम्ही सांगतोय आम्ही आंदोलनाला अजून सुरुवात केलेली नाही. 4 वाजता आंदोलन आहे, तुम्ही आम्हाला 3:30 वाजता फरफडत ताब्यात घेताय. ही कुठली आली पद्धत? ही कसली आली लोकशाही? म्हणून मी म्हटलं गेली 35 वर्षे मी आंदोलन करतोय, पण असा वाईट अनुभव आजपर्यंत मला आलेला नव्हता. एवढं बहुमताने केंद्र आणि राज्यामध्ये सरकार आलेलं आहे, शेतकऱ्यांना मदत करू असं वारंवार सरकारकडनं म्हटलं जात आहे. 3 पक्षाचं सरकार आहे, असं असताना सुद्धा एका आंदोलनाला ही सरकार का बरं घाबरलं? त्याचं कारण हे सरकार जनतेला घाबरतं, शेतकऱ्यांना घाबरतं, हे त्याचं उत्तर आहे. खरं तर अंतर्मुख होऊन त्याने विचार करावा. कोकणातला शेतकरी वेंगुर्ल्यातनं मुंबईला यायला जवळजवळ 14 तास लागतात. पहाटे उठून जो शेतकरी आलेला होता, आणि हे आंदोलन अचानक झालेलं नव्हतं, 15 दिवस आधी आम्ही जाहीर केलेलं होतं. खरं तर आज मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द करून माझा कोकणातला शेतकरी मुंबईत आलाय, का आलाय, त्याचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्यासाठी त्यांनी मुंबईत थांबणं गरजेचं होतं. पण ते करायचं आहे म्हणजे पोलिसांचा खाक्या दाखवून, खाकी वर्दीतल्या गुंडांना आमच्या अंगावर सोडून जे आंदोलन बेचिराग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण देवेंद्रजी, तुम्हाला माहिती आहे, याच कोकणानं महाराष्ट्राला आणि देशाला स्वातंत्र्याच्या चळवळीचा धडा घालून दिलेला आहे. सुरुवात कोकणातनं झाली होती. याच कोकणानं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला सुरुवात केलेली होती. त्या कोकणातला हा शांत असलेला, जसं शांत समुद्र शांत असतो, जसं खवळल्यानंतर जसं आक्रमक होतो, तसं हा कोकणी माणूस तुम्हाला आता सोडणार नाही, एवढंच मी सांगतो. सर, खरं तर आज हे आंदोलन होत असताना सरकारची, केंद्र सरकारची जी भूमिका आहे, जसं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत चाललेले आहेत, सगळीकडनं हा सर्वसामान्य जो आहे तो ठेचलाच जात आहे. आज देखील आपण दर पाहिले, सीएनजी पासून पेट्रोल डिझेलचे दर हे वाढलेत, दुधाचे देखील दर वाढलेले आहेत. कसं पाहतात ह्या सगळ्याकडे? हे आता जे काय पेट्रोलचे, डिझेलचे दर वाढलेत, गॅसचे दर वाढलेत, दुधाचे वाढलेले आहेत, हे खरं तर सरकारचं, विशेषतः केंद्र सरकारचं मोठं अपयश आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतो. हे जर ही स्थिती व्यवस्थित हाताळली असती तर
आणि योग्य पद्धतीनं जर का भूमिका घेतली असती तर निश्चितच तेल टंचाईला सामोरं जावं लागलं नसतं किंवा अशा प्रकारे महाग दरामध्ये क्रूड ऑइल घ्यावं लागलं नसतं. कुठेतरी भारत सरकार आंतरराष्ट्रीय राजकारण, जे पूर्वी भारताची एक ख्याती होती आंतरराष्ट्रीय राजकारणावर आपला दबदबा ठेवायची, तिथं कुठेतरी कमी पडले. एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी म्हणून अमेरिकेसमोर गुडघं टेकण्याचा परिणाम, थेट परिणाम देशातल्या जनतेला भोगावा लागतो. याच्यावरती राज्यकर्ते जे आहेत ते स्वतः बुलेट बाईक वरती येतात, परत इलेक्ट्रिक व्हेकल वापरतायत, ते सुद्धा ही नौटंकी आहे. जर त्यांना खरोखरच डिझेल आणि पेट्रोल वाचवायचं होतं तर मुख्यमंत्र्यांनी आज साताऱ्यामध्ये जे काही कार्यक्रम घेतला, त्याला जे काय शेकडो बसेस पाठवून माणसं गोळा केली, ते काय पाण्यावर चालणारी बस होती काय? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. आणि काल तुम्ही बुलेटवरनं मंत्रालयात जाताय आणि तुमचा कॅनवाय मात्र आधीच जातोय, म्हणजे वाचलं कुठं डिझेल? कशाला नाटक करताय? पण इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत, लाखोच्या रुपयाचे इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत, आता इलेक्ट्रिक व्हेकल तयार करणाऱ्यांचा धंदा व्हावा म्हणून हे नवं नाटक चालू झालं. पैसा खर्च, तिजोरीतला खर्च. अरे कोकणातल्या शेतकऱ्याला 50 वर्षामध्ये पहिल्यांदा तो पैसे मागायलाय, मदत मागायला 1500-1600 कोटी लागणार आहेत फक्त. तुम्हाला कुंभमेळ्याला खर्च करताना 25,000 कोटीवरनं सहज 35,000 कोटीवर जाता, आणि कोकणातल्या 1,000-2,000 कोटी रुपये कोकणातल्या शेतकऱ्याला द्यायला तुमच्याकडे नाहीत. म्हणजे या राज्यामध्ये देव सुखी आहे आणि भक्त दुःखी आहे, असं अशी अवस्था झालेली आहे. पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय, सोनं खरेदी करू नका किंवा बाहेर परदेशवारी करू नका आणि इंधन वाचवा, ट्रॅव्हल कमी करा, याबद्दल एक लक्षात घ्या, आमच्या देशाचे एक पंतप्रधान असे होते, लाल बहादूर शास्त्री. जेव्हा देशामध्ये दुष्काळ पडलेला होता, अन्नधान्याची टंचाई होती, तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी एक वेळ जेवण घेतलं आणि जनतेला सांगितलं, तुम्ही फक्त तांदळाची टंचाई आहे, भात वर्ज करा. ते पंतप्रधान आमचे लाल बहादूर शास्त्री. आणि आत्ताचे पंतप्रधान आम्हाला म्हणतात तेल कमी खा, डिझेल वापरू नका, शाळेला जाऊ नका, ऑनलाईन शिक्षण घ्या, प्रवास टाळा, आणि स्वतः परदेशाला जातात. हे आत्ताचे पंतप्रधान. मेरा देश बदल रहा है. किसानों की मांग को लेकर किसान नेता जब आते, किसान आते, तो उनके साथ चर्चा होना चाहिए. आप चर्चा करने के बदले आप भाग जाते हो और पुलिस को आगे करते हो. ये बहुत ही एक गलत तरीका देवेंद्र फडणवीस ने अपनाया है. हम उसकी कड़ी शब्दों में निंदा करते हैं. शिशुपाल और देवेंद्र फडणवीस, ये एक जैसा इनकी कहानी अभी खत्म होने की कगार पर कहीं ना कहीं है. मगर ये कहानी कहीं पर भी जाए, मुद्दा ये है कि किसान बेहाल है. सरकार को माए बाप सरकार बोलते हैं और सरकार कुछ भी करने के लिए तैयार नहीं. ये लोकतंत्र गणतंत्र को खत्म करते हुए तानाशाही हमारे देश पर लाने का उनकी ये साजिश है. और इस तानाशाही की कीमत जो है वो किसानों को और भारत के हर नागरिक को चुकती करना पड़ेगी. तब हम सब मिलके आज इस घटना की निंदा करते हुए आगे ये संघर्ष जारी रखेंगे. तो दूध के दाम बढ़ गए, पेट्रोल डीजल दूध के दाम बढ़े नहीं तो हर चीज के दाम बढ़ रहे हैं. और हमारे घर में कहाँ से क्या सामान लेना पड़ेगा, ये यदि ट्रम्प को पूछ के यदि करना पड़ता होगा तो ये हमारी बहुत बड़ी विफलता है. जो आपदा है उसको ना कोविड की आपदा को मोदी ने हैंडल किया था, ना अभी ये जो लड़ाइयाँ चल रही है उसकी आपदा को वहाँ कहीं ना कहीं इसको हैंडल करने में चूक रहे हैं. देश के पंतप्रधान 12 साल होने के बाद भी आज यदि ऐसी स्थिति आती है तो ये उनका फेल्यूर है. अगला कदम क्या होगा आपका? नीट पेपर लीक हुआ और अब 21 जून को रिशेड्यूल हुआ, तो इस तरह से जो तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.